गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच इयत्ता दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा सराव संच जो संख्या ज्ञानावर आधारित आहे. कशावरती आहे? संख्या ज्ञानावर आधारित आहे. आधीचा एक भाग आपण केलेला आहे, आज आपण त्याचा दुसरा भाग बघत आहोत. ओके, म्हणजे या सराव संचामध्ये तुम्ही आधीचे जर 5 भाग बघितले नसतील तर ते आधी बघा. 5 भागासोबत 6वा भाग बघा संख्या ज्ञानाचा, आणि मग हा भाग बघा. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत आणि ते समजावून घेणार आहोत आणि त्यात काही उदाहरणं सुद्धा घेऊ. ठीक आहे, मग आता करू सुरुवात सराव संचातील प्रश्नांना. तुमच्या समोर सराव संचातलं पहिला प्रश्न आहे. पहिला भाग अवश्य बघा, त्यात आपण महत्त्वाचे प्रश्न घेतलेत. खालील संख्या विस्तारित रूपात लिहिली असता योग्य क्रम कोणता येईल? आता विस्तारित रूपात जर लिहिली तर क्रम कोणता येईल? ठीक आहे, 172 ही संख्या आहे. सोपे प्रश्न आहेत. 172 आधी विस्तारित रूपात लिहा. ओके, तुमच्याकडे पुस्तक असेल तर मांडून, वही असेल तर लिहून बघा. वही आणि पेन घेऊन बसत चला अभ्यासाला, फक्त ऐकून सोडून देऊ नका. मग आता हे 3 अंकी संख्या आहे, म्हणजे ही शतकाचं घर आहे. शतक म्हणजे 1 आहे, तो 100 आहे. कारण ज्यावेळी आपण असं लिहितो शतक, दशक आणि एकक. ठीक आहे, मग एकक मध्ये इथं आपल्याला काय करावं लागेल? ही जर संख्या आपण विभागली तर इथं 1 येईल, इथं 7, इथं 2. शतकाच्या घरातलं स्थान हे 100चं असतं. हे 70 म्हणजे हे दशक आहेत आणि हा एकक आहे. म्हणजे हा झाला तुमचा 1 शतक म्हणजे 100, 70 म्हणजे तुमचा दशक आणि 2 एकक म्हणजे सुटे. ते सुटे तसेच राहतात. ठीक आहे, ही झाली याची विस्तारित मांडणी. मग अशी मांडणी कुठे आहे बघा? 172 कुठे आहे? हे 10 आणि हे चुकीचं आहे. 100 आहे, 7 आहे, 40 आहे, चुकीचं आहे. मग 100, 70 आणि 2 हे आहे. हे 700चं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ही जी मांडणी आहे ही ऑप्शन नंबर 4 ला आहे. कितीला आहे? 4 ला. बघा, अशी मांडणी ऑप्शन नंबर 4 ला आहे. दिसत नसेल तर परत दाखवतो. ठीक आहे, बघा आता ऑप्शन नंबर 4 ला मांडणी होती 172 ची. 100 अधिक 70 अधिक 2 आणि आपला पर्याय क्रमांक आहे 4 नंबर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. 601. 601 ची जी मांडणी आहे विस्तारित मांडणी ती शोधा. आता आधी करून बघा. 601 म्हणजे काय येणार आहे बघा बरं. मी मुद्दाम शतक दशक मध्ये मांडतो, शतक दशक आणि एकक. ओके, मग आता 600 म्हणजे आपण 600च्या 6च्या घरात टाकू. इथं दशकाच्या घरात 0 बघा, मुद्दाम टाकायचा असतो. इथं 2 0 आणि इथे 1. मग याला शतक असल्यामुळे ह्याला 600 करा, 2 0 करा. आता ही मांडणी कुठे बघा बरं. 600 अधिक 2 0 अधिक 1 किंवा 1 0 दिला तरी काय हरकत नाही. ठीक आहे, बघा बरं कुठे आहे? 600 0 आणि 1 60 ही नाही, दुसरी पण नाही. 600 अधिक 100 पण नाही, 610 पण नाही. 600 अधिक 0 अधिक 1 ऑप्शन नंबर 1 ला ही मांडणी बरोबर आहे, विस्तारित मांडणी. ठीक आहे, प्रश्नानुसार पर्याय आहे ऑप्शन नंबर 1. आता पुढचा प्रश्न मी एक प्रश्न देतो. समजा 5749 ही मांडणी कशी कराल? 5749 ही मांडणी कशी कराल बघा बरं. 5000 म्हणजे हजाराचं घर. 1000 म्हणजे काय होईल? 4000. मग इथं देतो आपण शतक, इथं दशक आणि एकक. ओके, मग इथं 5 आहे म्हणजे 5 जर लिहिला त्याच्यानंतर हे घर शतकाच्या ह्याच्यात गेलं, हे घर दशकाच्या ह्याच्यात गेलं आणि हे घर एककात. एकक म्हणजे सुटे. मग 5 इथं जर आहेत ह्याच्यावर 3 शून्य द्यायचे. किती? 5 वर 3 शून्य म्हणजे झाले 5000. हे हजाराचं घर आहे. 700 वर 2 शून्य कारण पुढचे 2च घर आहेत बरोबर, शतकाचं घर. नंतर 40 कारण त्याच्यावर एकच घर आहे. ठीक आहे, आणि शेवटचा 9 सुटा. 9 सुटा. ठीक आहे, 5740 आणि अधिक 9. 5740 आणि 9 म्हणजे झाले 5749. ओके, आले लक्षात? हीच मांडणी. ठीक आहे, आधीचा भाग बघितला नसेल तर बघून घ्या. पुढे खाली दिलेल्या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत टिंब होय. बघा इथे दिले, जे अंक दिलाय इथं दिलाय 947 आणि त्याला अंडरलाईन करून दिली 4 ला. 947 मध्ये 4 ला अंडरलाईन केलेली आहे. सांगा याचा जो स्थानिक किंमत आहे ती काय येईल? खूप सोपा प्रश्न आहे.
परत याची मांडणी जर लक्षात येत नसेल तर शतक, दशक आणि एकक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार, अंक टाका 9, 4 आणि 7. आणि हे याच्यानंतर कितवा आहे म्हणजे हा दशकाच्या घरात म्हणजे याच्यावर एकच शून्य द्यायचा, कारण हे एकच घर आहे एककाचं, हे दशकाचं आणि हे शतकाचं. असंही लक्षात घेता येतं, असंही घेता येतं. सर ह्याची नंतर गरज पडत नाही, समजतं. म्हणजे याच्यावर एक शून्य येईल, याचा अर्थ याची स्थानिक किंमत 40 आहे. किती आहे, 40. पर्याय आहे का, हो, यस. ऑप्शन नंबर 2 हा पर्याय आहे. 4000 नाही, 4 नाही, 400 नाही. ओके, आले लक्षात. ठीक आहे, पुढचं बघू. 115. 115 हा अंक आपल्याला दिलेला आहे आणि त्याला अंडरलाईन केलेलं आहे पहिल्या अंकाला 100 ला. 100 इथं 100 म्हणजे शतक, हे दशक आणि हे एकक. हा 100 आहे, याचा अर्थ याच्यावर 2 शून्य द्यायचे आहेत. आता शॉर्टकट घेऊ. 2 शून्य म्हणजे 100. मग 100 ही किंमत कुठे आहे, 100 ची इथं आहे, इथं 1000 आहे, इथं नाही, इथं नाही. आले उत्तर. ओके, 2 नंबरच्या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. ठीक आहे, चला पुढचं बघू. 5000 शून्य. आता इथं दिलेलं आहे 005. बघा इथं अंडरलाईन केलेलं आहे. याची किंमत किती, ह्याची किंमत किती, आता सांगा बरं काय किंमत येणार त्याची. 0 हा मधल्या कुठल्याही स्थानावर असला त्याची किंमत 0च असते. 0 हा मधल्या स्थानावर कुठे असला तरी, वास्तविक इथं जर एखादा अंक असताना तर त्याची स्थानिक किंमत झाली असती, किती झाली असती, 100 नसती झाली. ही नाही, ही नाही, ही नाही, 1000 पण नाही, ही याची किंमत होणार आहे 0. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. ओके, चला पुढचं बघू. त्याच्यानंतर पुढचं आहे, पण त्याचं जे स्थान आहे ते किती आहे, 3रं स्थान आहे. समजले, 3रं स्थान. ओके, कारण तो याच्यावर पुढे 438. 438. मग 438 बघा बरं काय आहे. 438 इथं 8 ला दिलेलं अधोरेखित करून सांगा उत्तर किती येत आहे. तो एककाच्या स्थानावर आहे. इथं एकक आहे. एकक हे सुटे असतात. सुटे म्हणजे काय, 8 आहेच. कुठे आहे, यस, व्हेरी गुड. आले उत्तर. 1000 नाही, हे नाही, हे नाही. किती आलं उत्तर, 8. व्हेरी गुड. आता शून्याच्या बाबतीत एक सांगतो. इथं तुम्हाला 100 दिसतात पण शून्याला 100 होऊ शकतो का, नाही. इथं 10 दिसतात, होईल का, नाही. मग 1000 तर नाहीच होणार. म्हणजे हा जो पर्याय होता तो बरोबर होता. ठीक आहे. ओके, 8ची किंमत काय होती, 8ची किंमत 8च, कारण तो सुट्याच्या घरात आहे. कोणत्या घरात आहे, सुट्याच्या. ठीक आहे, पुढे पुढची संख्या बघू. दिलेल्या पर्यायातील समसंख्या ओळखा. हा घटक आपण खूप छान घेतलाय. मी आधीच्या घटकामध्ये नियम सुद्धा समजावून सांगितलेले आहेत बेरजांचे, समच्या. इथेही थोडीशी रिव्हिजन करील. नसल बघितला तर आधीचा घटक बघून घ्या, अवश्य बघा. 19, 18, 35 आणि 67. समसंख्या कधी म्हणतात, जेव्हा समसंख्येच्या एकक स्थानी, शब्द वापरलाय मी एकक स्थानी, एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असेल. कोणत्याही संख्येच्या, दिलेल्या कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर ह्या 5 पैकी अंक असेल तर ती संख्या सम. ओके, बरोबर. 19च्या एकक स्थानी आहे का, नाही. 35च्या आहे का, नाही. 67च्या आहे का, नाही. पण ह्याच्या आहे का, हो. ह्याच्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे 82 ही झाली समसंख्या. काय झाली, 12व्या क्रमांकाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 82 झाली समसंख्या. ओके, चला पुढचं बघू. त्याच्यानंतर आपण काय ठरवलंय, समसंख्या कधी होते, एकक स्थानी काय असेल त्यावेळी. एकक स्थानी मुद्दाम हे लिहून ठेवतो. एकक स्थानी असेल 0, 2, 4, 6 आणि 8. ठीक आहे. आता बघा बरं, 121च्या एकक स्थानी काय आहे, 1. ह्याच्यापैकी आहे का, नाही. ही समसंख्या नाही. इथे आहे का, 3. ह्याच्यातला आहे का, नाही. मग ही विषम होईल. ह्याच्यातलं 0 इथे आहे, हो आहे, म्हणजे ही समसंख्या आहे. 200 ही समसंख्या आहे. ऑप्शन नंबर 3. ही आहे का, नाही, कारण त्याच्या एकक स्थानी 9 आहे, म्हणजे ती नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न 605, 517, 321, 814.
आता तुम्हाला उत्तर सांगता येईल का? यस, सांगा. इथं 605 च्या एकक स्थानी काय आहे? 5, त्याच्यामुळे ही नाही. इथं काय आहे? 7, त्यामुळे ही नाही. इथं काय आहे? 1, ही नाही. त्या विषम संख्या तिन्ही पण. आणि 814 च्या एकक स्थानी काय आहे? 4 असेल तर समसंख्या होतेच. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ओके, गोल व्यवस्थित रंगवत चला. मी घाई करतो, तुम्ही करू नका. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता आपल्याला दिले समसंख्या, विषम संख्या दिली. मग विषम संख्या आपण कशा समजून घेतल्या? विषम संख्या कोणत्या? ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असेल? एकक स्थानी काय असेल? 1, 3, 5, 7 आणि 9. ह्या 5 अंकापैकी जर अंक असला तर ती विषम संख्या. ठीक आहे. एकक स्थानी बघा बरं. आता आपल्याला संख्या दिली 24, एकक स्थानी काय? 4. 1, 3, 5, 7, 9 आहे का? नाही, ही नाही. 40, 1, 3, 5, 7, 9 आहे का? नाही, ही नाही. 89, त्याच्या एकक स्थानी काय आहे? 9. मग ही विषम स्थानी विषम आहे का? हो, ही आहे. मग पुढची राहिलेली चेक करा. इथं एकक स्थानी 6 असेल तर होईल का? नाही, म्हणजे ही होणार नाही. मग पर्याय काय आला? उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. ओके, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघू. हा बघितला 108. करा विचार. 108 विषम संख्या आहे का? एकक स्थानी 8 आहे. 8 चालतो का विषमला? नाही चालत. 108 विषम नाही. 317 हो, तिच्या एकक स्थानी 7 आहे. मग ही आहे, ही आहे. 460 नाही, एकक स्थानी काय? 0. 574 नाही, म्हणजे विषम स्थानी 2. पर्याय बरोबर आहे 317. ही होती 89 विषम संख्या. 317 आहे विषम विषम विषम. ओके, तिसरा प्रश्न बघू. 629, 720, 816, 904 विषम संख्या ठरवा. कोणती आहे? इथं 0 आहे, म्हणजे ही नाही. इथं 6 आहे, ही नाही. आणि 904 मध्ये नाही. मग या तिन्ही संख्या समसंख्या आहेत. पण 629 काय आहे? 629 च्या एकक स्थानी जर 9 आहे, आपल्याला आपण बघितलंय विषम स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 पैकी असेल तर ती विषम संख्या आहे. म्हणजे ह्या झाल्या विषम संख्या. ओके, ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे. व्हेरी गुड. चला आपण समविषम संख्या बघितल्या. आता आपण त्या घटकामध्ये जे नियम बघितले ते रिवाइज करणार आहोत. ठीक आहे, रिवाइज करतो नियम समसंख्यांचे. उजळणी घेऊ. ठीक आहे, खूप छान इंटरेस्टिंग नियम सांगितले होते मी त्या दिवशी. 2 समसंख्या असतील, सम अधिक सम ची बेरीज केली तर येतो सम. कसा? साधं उदाहरण घेऊ. एक समसंख्या बघा, समजा 8 घ्या आणि दुसरी समसंख्या घ्या 4. दोघांची बेरीज करा, काय येते? 8 अधिक 4 काय येतो? 12. 12 च्या एकक स्थानी काय आला? 2. मग समसंख्येसाठी काय नियम आहे? समाला काय लागतं? 0, 2, 4, 6, 8. म्हणजे सम आणि सम मिळवल्या तर उत्तर समच येतं. हा झाला पहिला नियम. याला देतो 1 नंबर. आणखी एक उदाहरण घेऊ. 50 समसंख्या आहे. हो. त्याच्यानंतर 44 समसंख्या आहे. हो. इथं एकक स्थानात 4 आहे, इथं 0 आहे. दोघांची बेरीज करा. किती येते बेरीज? 0 4 4 5 4 9 94. उत्तर काय आलंय? सम. एकक स्थानी काय आला? 4. म्हणजे सम अधिक सम बरोबर उत्तर येतं सम. तुम्ही म्हणाल सर आम्हाला नियम कशाला सांगितले? ह्याचा आपल्याला शॉर्टकट म्हणून उपयोग होणार आहे पुढे. शॉर्टकट मोठ्या जेव्हा बेरजा करायच्या असल्या ना, आणि जर त्या संख्यांमध्ये सम सम दिलेले असले का तुम्हाला उत्तरामधून विषम संख्यांची उत्तर डायरेक्ट काढता येतात. खूप छान आहे. मी पुढे ते लक्षात आणून देणार तुमच्या. आपण ती उदाहरणं खूप पाहणार आहोत. नियम पहिला, नियम दुसरा बघू. विषम आणि विषमची बेरीज काय होते? ज्या मुलांनी आधीचा घटक पाहिला असेल त्यांना हे लगेच लक्षात येईल. विषम अधिक विषम उत्तर येतं सम. काय येतं? सम. विषम आणि विषम सम. सम सम समच. बघा काय होतंय? 5 अधिक 7 किती येतं उत्तर?
5 आणि 7 काय येतं 12. विषम संख्येमध्ये एक अंक सुटा असतो, ह्याच्यात एक अंक सुटा असतो, 1 आणि 1 मिळून 2 होतात, म्हणजे 5 आणि 2 झाले 7 झाले 12. 12 मध्ये एकक स्थानी काय आला 2, बरोबर. म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज केली की सम संख्या मिळते. ओके, नियम क्रमांक 2. आणखी एक उदाहरण घेऊ. 17 अधिक 9, 17 9 किती होतात 17 10 झाले असते 27, त्यातला एक कमी करा झाले 26. 26 म्हणजे काय बघा बरं, त्याच्या एकक स्थानी काय आला 6. समसंख्या आहे का हो. म्हणजे विषम संख्येमध्ये विषम संख्या मिळवली तर उत्तर सम येतं. नियम क्रमांक 2. ओके, 2 नियम आपण पाहिले. मग तुम्ही म्हणाल सर सम आणि विषम मिळवली तर काय होती, किंवा विषम आणि सम मिळवली तर काय होते. चेक करू. सम आणि विषम, समसंख्या घ्या 4, ठीक आहे, आणि विषम संख्या घ्या 5, काय येतं उत्तर 5 आणि 4 9, काय आलं विषम. विषम सम आणि विषम असतील तर उत्तर येतं विषम. सम आणि विषम असतील तर उत्तर येतं विषम. ठीक आहे. आता बघा, समजा आपण एक उत्तर घेऊ 22 आणि याच्यात घेऊ 5, विषम संख्या. 22 आणि 5 किती येतं 22 आणि 5 27, काय झालं याच्या एकक स्थानी काय आला 1 3 5 7 9 पैकी, म्हणजे काय झाला विषम आला. म्हणजे समसंख्या एक घेतली, एक विषम संख्या घेतली, बेरीज विषम येते. मग तुम्ही विषम इकडे घेतली, सम इकडे घेतली तरी बेरीज विषमच येणार. आले लक्षात. अशा प्रकारे आपण या 3 नियम बघितले. सम आणि विषमचे आणखी खूप छान नियम आहेत, ते मी पुढच्या याच्यात समजून सांगेल. आता हा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थांबतोय. सबस्क्राईब केलं नसेल तर करा. गुड डे, बाय.